Hello friends, in the previous lecture we have seen the natural method of vegetative propagation. नैसर्गिकरित्या व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन कशा पद्धतीने होत असतं हे आपण पाहिलं. रूटचा, स्टेमचा आणि लीव्हचा वापर करून ते कसं होत असतं हे आपण पाहिलं. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन कसं होत असतं आपल्याला ते पाहायचे. पुन्हा आपण रूटचा, स्टेमचा आणि लीव्हचाच वापर करून कसं होत असतं ते पाहणार आहोत. पण नॅचरल वेनं नाही, कोणत्या वेनं? आर्टिफिशियल वेनं, म्हणजे मॅन मेड वेनं. आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत. त्यातली पहिली पद्धत पाहूयात आपण, कटिंग. कटिंग्स या मेथड मध्ये काय केलं जातं? स्मॉल पीसेस म्हणजे लहान लहान तुकडे, स्मॉल पीसेस ऑफ रूट किंवा स्टेम किंवा लीव्स आर युज्ड. हे जे छोटे छोटे पीसेस आहेत, हे पीसेस काय केले जातात? स्मॉल पीसेस ऑफ रूट, स्टेम, लीव्स आर युज्ड. त्यांचा वापर केला जातो प्रोपागेशन साठी. लक्षात येते की नाही? कळतं? आपण खाली एक्झाम्पल पाहायला चालू केलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि शिवाय रूट प्रमोटिंग हार्मोन सुद्धा वापरले जातात. म्हणजे रूट यावे त्याच्यावरती, याच्यासाठी रूट प्रमोटिंग केमिकल्स आर युज्ड हियर सच ॲज इंडॉल ब्युटायरिक ऍसिड, IBA, इंडॉल ब्युटायरिक ऍसिड, नंतर नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड, हे केमिकल सुद्धा वापरले जातात. आता बघूया आपण रूटचा वापर करून, स्टेमचा वापर करून किंवा लीव्हचा वापर करून ह्या ज्या वेगवेगळ्या कटिंगच्या मेथड्स आहेत, त्या कटिंगच्या मेथड्स कोणत्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जर रूटचा वापर केला तर त्याला म्हणायचं रूट कटिंग. काय म्हणायचं? रूट कटिंग. जर स्टेमचा वापर केला तर त्या मेथडचं नाव आहे स्टेम कटिंग. स्टेम कटिंग. ओके. आणि जर लीव्हचा वापर केला आणि जर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन केलं, म्हणजे लीव्हचा कट जर वापरला, स्मॉल पीस जर वापरला, तर त्याला म्हणायचं लीफ कटिंग मेथड. आता बघूया, जर रूटचा पोर्शन वापरला, रूटची कटिंग जर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी वापरली, तर एक्झाम्पल्स पाहूयात आपण याचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, लेमन आहे, ऑरेंज आहे, त्याच्यानंतर रास्पबेरी आहे. अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर बघा, जर स्टेम कटिंग, आता हे तुम्हाला सहज सहज समजणार आहे बघा, लगेचच लक्षात येणार आहे. स्टेम कटिंग. स्टेम कटिंगचं एक फेमस एक्झाम्पल आपण सगळे अनुभवत असतो, ते म्हणजे शुगर केन. ऊसाच्या कांड्या लावतो आपण, स्टेम कटिंग म्हणतो. अँड दिस कटिंग्स आर युज्ड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. त्याच्यानंतर रोज आहे, त्याच्यानंतर ग्रेप्स आहेत, etc. This is the most common method, stem cutting. Then leaf cutting. पानं सुद्धा कट करून व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी वापरले जातात. आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात. लीफ कटिंगचे एक्झाम्पल, बिगोनिया, ब्रायोफायलम, देन सेन्सविरा, म्हणजेच स्नेक प्लांट म्हणतो आपण याला. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, रूट कटिंग, स्टेम कटिंग आणि लीफ कटिंग. बाळांनो, पुन्हा एकदा सांगतो, जर रूट कटिंग साठी आपण रूट वापरलं तर ते रूट काय करायचं? बिफोर एम्बेडिंग इनटू द सॉइल मध्ये टाकण्याच्या पूर्वी काय करायचं? ते जे रूट आहे, ते रूट त्या रूट प्रमोटिंग केमिकल्स मध्ये, याच्यामध्ये डीप करायचं, जेणेकरून पटकन त्याला मुळं येतील आणि त्याच्यापासून एक नवीन रोपट तयार होईल. सिंपल उदाहरण आपण लक्षात घेऊया. जर स्टेम कटिंग साठी आपण शुगर केनचा कट वापरणार असू, तो जर पीस वापरणार असू, आपल्या लक्षात येतं त्याला एक तरी बड असले पाहिजे, नोड्स असले पाहिजे. अशा पद्धतीने ते कट घेत असतो आपण. ते रूट प्रमोटिंग केमिकल्स मध्ये ते डीप करायचं. इंडॉल ब्युटारिक ऍसिड ऍसिडिक ऍसिड असेल, इंडॉल ब्युटारिक ऍसिड असेल किंवा नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड असेल, याच्यामध्ये ते डीप करायचं आणि मग ते सॉइल मध्ये
सॉइल मध्ये सोईंग करायची, जेणेकरून पुन्हा ते भरपूर लवकर येईल किंवा लवकरात लवकर त्याला रूट्स येतील. लक्षात येतं. दिस इज द फर्स्ट मेथड, दॅट इज द कटिंग. लक्षात येतं. आपण नेक्स्ट मेथड पाहणार आहोत, लेअरिंग. कटिंग नंतर दुसरी मेथड आहे लेअरिंग. आता लेअरिंग मेथड मध्ये काय होतं पहा. खूप सिंपल मेथड आहे लेअरिंग. याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. लेअरिंगचे दोन टाइप्स आहेत. ते दोन टाइप्स कोणते, तर ग्राउंड लेअरिंग आणि दुसरा आहे एअर लेअरिंग. हे जे एअर लेअरिंग मेथड आहे, याच मेथडला आणखी म्हणतात गुटी मेथड किंवा गुटी पद्धत. गुटी मेथड और गुटी पद्धत अशा पद्धतीने. आता बघा दोन्ही मेथड मध्ये काय केलं जातं, लेअरिंग, लेअर करणं म्हणजे काय असतं. तर ह्या ग्राउंड लेअरिंग मध्ये आपण सुरुवातीला पाहूयात काय असतं. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने हे प्लांट आहे, हे प्लांट आहे आणि या प्लांटचं हे शूट आहे आणि हे खाली आलेलं अशा पद्धतीने रूट आहे. या शूटला ह्या ब्रँचेस आहेत. लेट दीज आर द ब्रँचेस. वन ऑफ द ब्रँच, एखादी ब्रँच काय होते, वन ऑफ द ब्रँच अशी बेंड केली जाते, एखादी ब्रँच बेंड केली जाते. याला नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट असतात. मेक शुअर ते जमिनीला टच केलं जातं, पण जमिनीला टच करत असताना असा पार्ट टच केला जातो जिथं नोड आहे, म्हणजे तिथं बड असणार आहे. बरोबर आहे की नाही. एक्झिलरी बड प्रेझेंट असणार आहे आणि याला थोडीशी माती याच्यावरती टाकली जाते, जेणेकरून काय होईल, त्या बर्डला रूट्स यायला चालू होतील आणि मग भविष्यात काय होतं, या बर्डला इथे रूट यायला चालू होतात आणि वरती शूट डेव्हलप व्हायला चालू होतं. लक्षात येतं. आणि मग ह्याचं सीडलिंग डेव्हलप झालं, छोटंसं प्लांटलेट डेव्हलप झालं की हा पोर्शन जो आहे हा कट केला जातो आणि एक नवीन प्लांटलेट तयार होतं, जे इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून नंतर ग्रो होऊ शकतं. हे ग्राउंड मध्ये बरी केलं जातं, ग्राउंड मध्ये डीप केलं जातं, म्हणून या मेथडला म्हटलंय ग्राउंड लेअरिंग. याचं एक्झाम्पल आहे ऍपल. म्हणजे हे कोणामध्ये फॉलो केलं जातं, ऍपल आहे, पियर आहे. लक्षात येतं. ग्राउंड लेअरिंग फार सोपं आहे बाळांनो. लेअर केलंय म्हणून लेअरिंग म्हटलंय. लक्षात येतं. नेक्स्ट आहे एअर लेअरिंग. आता हे ग्राउंड मध्ये डीप करायची गरज नाही, हवेतच याच्यावरती लेअर दिला जातो. बघा काय केलं जातं. लेट दिस इज द प्लांट. आता हे पुन्हा एक प्लांट आहे असं आपण म्हणू. त्या प्लांटचे खाली रूट्स आहेत, त्या प्लांटच्या ब्रँचेस आहेत, अशा पद्धतीने ह्या ब्रँचेस आहेत. वन ऑफ द ब्रँच, एखाद्या ब्रँचवर काय केलं जातं, समजा ही ब्रँच आहे, एकदम थिक अशी ही ब्रँच, हेल्दी ब्रँच. या हेल्दी ब्रँच वरती नोड आणि इंटरनोड्स प्रेझेंट असतात. आम्हाला माहिती आहे याच्यावरती सगळीकडेच नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट आहेत. आणि मग याच्यावरती काय केलं जातं, या एका ब्रँच वरचा बार्क रिमूव्ह केला जातो. म्हणजे काय, या बडच्या पूर्वी बार्क कळतं, साल काढली जाते. अगदी सर्कल मध्ये सगळ्या बाजूने अशी साल काढली जाते. लक्षात येतं. साल काढली तर साल काढल्यानंतर त्याच्यावरती स्पॅग्नम मॉस, शेवाळ मॉस, कळतं का, ते मॉस लावलं जातं आणि ग्राफ्टिंग क्ले असतं, ते क्ले लावलं जातं. शिवाय ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स असतात, सच ॲज इंडॉल ॲसिटिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ऍसिड, इंडॉल ब्युटारिक ऍसिड. हे यांचं मिश्रण, ते ग्राफ्टिंग मिक्सचर म्हणतो आपण त्याला, ते मिक्सचर लावलं जातं जेणेकरून रूट्स लवकर येतील. प्रोसेस तुमच्या लक्षात येतेय का. प्रोसेस फार डिटेल मध्ये सांगतोय मी, वरवर समजून घ्या. इथं अशा पद्धतीने कंडिशन डेव्हलप केली जाते जेणेकरून इथल्या बर्डला रूट्स डेव्हलप व्हायला चालू होतील. याच्यामध्ये 3 ते 4 महिन्याचा 3 ते 5 आठवड्यांचा कालावधी जाणार असतो आणि याच्यावरती रूट्स येणार असतात. जेव्हा याच्यावरती रूट्स डेव्हलप होतील तेव्हा हा पोर्शन कट केला जातो आणि इथून पुढचा पोर्शन हा सीडलिंग म्हणून वापरला जातो, म्हणजे एक रोपट म्हणून वापरला जातो. याला एअर मध्ये हवेतच लेअरिंग केलं म्हणून याला म्हणायचं एअर लेअरिंग. लक्षात येतं. अँड दिस एअर लेअरिंग इज मोस्टली फॉलोड इन केस ऑफ गावा, देन पोमिग्रेनेट. गावा म्हणजे पेरू, पोमिग्रेनेट म्हणजे डाळिंब.
लक्षात येतं का? दोन्हीचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आणि अगदी एखाद्या गोष्टीसारखी स्टोरी सारखी प्रोसिजर लक्षात ठेवायची. कळतं? नेक्स्ट मेथड आपण शिकणार आहोत आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनची, दॅट इज ग्राफ्टिंग. The third and the most important method of artificial vegetative propagation is the grafting. बाळांनो, काय होतं ग्राफ्टिंग मध्ये? ग्राफ्टिंग या शब्दाचा अर्थ आहे कंबाइनिंग. काय कंबाइन केलं जातं बघा, तुमच्या समोर एक आउटलाईन तयार करतो मी, थीम तयार करतो आणि मग कन्सेप्ट तुम्हाला नीट समजून सांगतो मी. काय केलं जातं तर दोन वेगवेगळ्या प्लांटचे पार्ट्स कंबाइन केले जातात. फॉर एक्झाम्पल, लेट दिस इज द वन, ही सॉइल आहे, या सॉइल वरती असणार हे स्टेम आहे आणि ह्या स्टेमचे खाली असं हे रूट आहे. समजा आपण तोपर्यंत असं समजूया की हे रूट आहे आणि हे वरती स्टेम आहे. काय केलं जातं, या स्टेमला कट दिला जातो, या स्टेमला अशा पद्धतीनं कट दिला जातो. कळतं? मी फक्त आउटलाईन सांगतोय तुम्हाला. आणि एक वेगळंच डिफरंट प्लांट आम्ही डोळ्यासमोर एक उदाहरण ठेवूया. हे आंब्याचं झाड आहे, देशी आंबा आहे. कसला आंबा आहे? देशी, म्हणजे गावरान आंबा, देशी आंबा. याला वरती काय केलं, त्या देशी आंब्याला या देशी आंब्याचा एक गुणधर्म आहे, इट कॅन ग्रो वेल इन एनी टाइप ऑफ सॉइल, इट कॅन ग्रो वेल इन अ वॉटर स्ट्रेस कंडिशन. हा डिसीज रेजिस्टंट आहे, वॉटर स्ट्रेस मॅनेज करू शकतो. अशा पद्धतीने भरपूर गुणधर्म आहेत. तसे हे मुळं आहेत, रूट्स आहेत. या आंब्यावरती काय केलं, एक दशेरी नावाचा आंबा आहे. खूप चांगले आंबे येतात पण कमी पाण्यात येत नाही, डिसीज लगेचच होतो, रोग प्रतिकार क्षमता त्यांच्याकडे कमी आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, त्याचं जे स्टेम आहे, शूट, ते कट करून आणायचं त्या दशेरी आंब्याचं आणि ते या स्टेम वरती अशा पद्धतीनं लावून द्यायचं. अशा पद्धतीनं दोघांना जॉईन करून द्यायचं. याला म्हणायचं ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग म्हणजे कंबाइनिंग. आणि जो हा पोर्शन आहे याला म्हणायचं स्टॉक आणि जो हा पोर्शन आहे याला म्हणायचं सायाम, स्कायाम. आता सर हा पोर्शन आणि तो पोर्शन जरा डेफिनेशनच्या स्वरूपात सांगा की म्हणजे आमच्या लक्षात येईल. जो रूटेड पोर्शन आहे, ज्याला रूट्स आहेत, द रूटेड पार्ट ऑफ ग्राफ्ट इज कॉल्ड स्टॉक. हे जो ग्राफ्ट आहे त्याचा जो रूटेड पार्ट आहे त्याला म्हणायचं स्टॉक अँड द शूटेड पार्ट इज कॉल्ड सायम और स्कायम. लक्षात येते की नाही? कळतं? म्हणजे दिस ग्राफ्टिंग, या ग्राफ्टिंग मध्ये स्टॉक असतं, सायम असतं. पण हे कोणामध्ये सर सक्सेसफुल आहे? दिस इज प्रॅक्टिस्ड और डन इन क्लोजली रिलेटेड, अगदी जवळून संबंध असलेले डायकॉटिलिडॉनस प्लांट. लक्षात ठेवायचं, डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. डायकॉटिलिडॉन जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये द्विदल जे आहेत त्यांच्यामध्येच हे केलं जातं. सर एक दल मध्ये होत नाही का? नाही होत. का नाही होत? बिकॉज का बरं असं? स्टॉक अँड सायम आर कंबाइंड. ते एकत्र येतात. कसं? बाय फॉर्मिंग, एक टिश्यू तयार करून. बाय फॉर्मिंग हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. कॅलस, बाय फॉर्मिंग कॅलस. मग हा कॅलस कशापासून तयार होत असतो? ते दोघांचं कॉम्बिनेशन होतं, म्हणजे दोघं कंबाईन झाल्यानंतर एक टिश्यू तयार होणार आहे, त्याचं नाव आहे कॅलस. पण कॅलस कशापासून तयार होतो? कॅलस इज फॉर्मड फ्रॉम कॅम्बियम. या कॅम्बियम टिश्यू पासून हा कॅलस तयार होत असतो. आणि तुम्हाला माहितीये कॅम्बियम कोणामध्ये प्रेझेंट असतं? कॅम्बियम इज प्रेझेंट ओनली इन डायकॉट्स. Therefore, cambium is present as cambium is present. तुम्ही हे नंतर ना समासात कुठेतरी लिहून ठेवायचं बघा. As cambium is present only in dicots, grafting is successful in only dicots. कॅम्बियमचं महत्व कशासाठी? फॉर फॉर्मिंग कॅलस. कॅलस कधी तयार होत असतो? जर स्टॉक आणि सायम एकत्र आले तर कॅलस तयार होत असतो. तुमच्या लक्षात येतं का? अरे कळतंय का नाही? हे कोणाकोणामध्ये ग्राफ्टिंग होत असतं? फॉर एक्झाम्पल, याचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या. हे मोस्टली मँगो मध्ये होतं, आणखीन कोणामध्ये होतं? रोज मध्ये पण होतं, गावामध्ये पण होतं, आणखी सिट्रस
सिट्रस मध्ये होतं, आणखी पियर मध्ये होतं, आणखी ऍपल मध्ये सुद्धा होतं. असे भरपूर याचे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात येतं का? दिस इज द ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये स्टॉक कशाला म्हणायचं, सायन कशाला म्हणायचं, लक्षात आलं पाहिजे. नाउ वी विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ते ग्राफ्टिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहूया. Methods of grafting. Or types of grafting. चला पहिला टाइप पाहूया आपण ग्राफ्टिंगचा. That is tongue grafting. या मेथड मध्ये काय केलं जातं बघा, फार सोपं हे टंग ग्राफ्टिंग. फक्त डायग्राम कडे फोकस करा. आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं, लेट दिस इज दी सॉइल. ही सॉइल आहे असं आपण म्हणू. याच्यावरती प्रेझेंट असणार हे स्टेम आहे, आणि या स्टेम वरती आता हे रूटेड पार्ट आहे. याला काय म्हणणार, जो रूटेड पार्ट असतो त्याला काय म्हणतो आम्ही, त्याला म्हणत असतो सर स्टॉक. काय म्हणतो, स्टॉक म्हणतो. आणि याच्यावरती सायन फिट करायचे, एक वेगळ्या प्लांटचं सायन फिट करायचे. कळतं की नाही, दोघाला कंबाईन करायचे, म्हणजे याचे गुणधर्म आणि त्याचे गुणधर्म एकत्र आले पाहिजे. ही आर्टिफिशियल मेथड आहे, बरोबर आहे. पण याच्यावरती सायन फिट करत असताना याला जो कट द्यायचा आहे, याला कट देत असताना असा तिरका कट द्यायचा. कसा द्यायचा, ऑब्लिक कट. लक्षात येतं की नाही. आणि याच्यावरती जे सायन फिट करायचे हे आहे सायन, ज्याला याच्यावरती हे जे फिट करायचे या सायनला सुद्धा कसा कट द्यायचा, तो सुद्धा असा द्यायचा, ऑब्लिक तिरका कट द्यायचा. आणि हे दोघांना कंबाईन करायचं आणि ग्राफ्टिंग सक्सेसफुल करायचं. हे आहे स्टॉक आणि हे आहे त्याच्यावरती फिट केलेलं सायन. लक्षात येतं, काय कळतंय का नाही. म्हणजे इथं आमच्या लक्षात काय आलं, स्टॉक आणि सायन. थोडक्यात लिहितो मी, स्टॉक अँड सायन हॅव सेम डायमीटर. दोघांचा डायमीटर कसा आहे हो, सेम डायमीटर आहे. हेच डिफरन्स करणारे पॉइंट आहेत. 2 नंबरची मेथड पाहूयात आपण, वेज ग्राफ्टिंग. आता बघा ही कसली मेथड आहे, वेज ग्राफ्टिंग. या मेथड मध्ये काय केलं जातं पाहूया आपण, वेज ग्राफ्टिंग. इन दिस टाइप ऑफ ग्राफ्टिंग, या पद्धतीची जी ग्राफ्टिंग असते, या प्रकारामध्ये काय केलं जातं बाळांनो, लेट दिस इज the soil over which this stalk is present, rooted part is called stalk. बरोबर आहे की नाही. पण या स्टॉकला अशा पद्धतीनं कट दिला जातो. हा स्टॉक आहे, या स्टॉकला अशा पद्धतीनं कट दिला जातो जो आम्हाला व्ही नॉच सारखा दिसतो. खाच, पण कोणत्या आकाराची खाच दिसते हो, व्ही नॉच. लक्षात राहिलं पाहिजे. ग्राफ्टिंगचा टाइप आणि स्टॉकला दिलेला कटचा प्रकार, व्ही नॉच प्रकारचा कट दिला जातो. आणि याच्यावरती जे सायन आपल्याला फिट करायचे, लेट दिस इज द सायन. हे आहे सायन. आणि हे सायनला कशा पद्धतीनं कट केलं जातं, वेज शेप्ड कट, WEDGE. हे आहे सायन. आणि हा सायनला दिलेला कट कसा आहे, वेज शेप्ड कट. वेज शेप मध्ये कट केला जातो. लक्षात येतं, SHAPE, वेज शेप मध्ये कट दिला. वेज शेप म्हणजे काय, टोकदार, अणकुचीदार, म्हणजे बरोबर त्या व्ही मध्ये जाऊन तो काय झाला, फिट बसला. आणि अशा प्रकारची जर ग्राफ्टिंग असेल तर त्या ग्राफ्टिंगला आम्ही म्हणणार आहे वेज ग्राफ्टिंग. आणि या केस मध्ये सुद्धा स्टॉक आणि सायन यांचा डायमीटर कसा असतो, सेम डायमीटर असतो. लक्षात घ्यायचं. कळतंय की नाही. नेक्स्ट टाइपची ग्राफ्टिंग पाहूया आपण, क्राउन ग्राफ्टिंग. क्राउन ग्राफ्टिंग. आता बघा हे फार सोपं आहे. क्राउन ग्राफ्टिंग कशी असते, इथं सुद्धा लेट दिस इज द सॉइल. की सॉइल आहे, या सॉइल वरती प्रेझेंट असणारा जो रूटेड पोर्शन आहे याला काय म्हणणार आहे बाळांनो आपण, दिस इज द स्टॉक. आणि हा रूटेड पोर्शन जो आहे त्याला म्हणणार आम्ही स्टॉक. त्या
स्टॉकला काय केलं जातं, मल्टिपल व्ही नॉचेस दिल्या जातात. काय केलं जातं या मेथडमध्ये, असे इथे एक व्ही नॉच आहे, इथे एक व्ही नॉच आहे, इथे एक व्ही नॉच आहे, अशा भरपूर व्ही नॉचेस दिल्या जातात. का बरं? कारण या स्टॉकचा डायमीटर फार मोठा आहे, स्टॉकचा डायमीटर फार मोठा आहे आणि जे सायन्स आपल्याला लावायचे ते मात्र फार छोटे छोटे आहेत आणि याच्यावरती सायन्स फिट केले जातात. ते कसे असतात बरं? त्यांचा डायमीटर फार स्मॉल असतो आणि त्यांना त्या सायनला वेज शेप्ड कट दिला जातो, वेज शेप्ड कट दिला जातो. पण किती सायन लावले जातात? असे भरपूर सायन्स लावले जातात. लक्षात येते की नाही? दीज आर दी मल्टिपल सायन्स. पुन्हा या सायन्सला सुद्धा कट कसा आहे? वेज शेप्डच आहे. कसा आहे? वेज शेप्डच आहे. पण किती आहेत? भरपूर असे सायन्स आहेत आणि ते कसं दिसतं? स्टॉक वरती क्राउन, मुकुट लावल्यासारखं दिसतं. दॅट्स व्हाय दिस टाइप ऑफ ग्राफ्टिंग इज कॉल्ड क्राउन ग्राफ्टिंग अँड इन दिस केस स्टॉक अँड सायन हॅव सेम ऑर डिफरंट डायमीटर. वेगवेगळ्या पद्धतीचा डायमीटर असतो. अरे कळतं की नाही? लक्षात आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचा डायमीटर असतो. इन दिस केस स्टॉक have large diameter. स्टॉकचा डायमीटर कसा असतो? लार्ज असतो. तुम्ही जेव्हा नोट्स काढणार आहे तुमच्या त्यावेळी एवढं शॉर्ट नाही लिहायचं. मला जागा थोडीशी कमी पडते म्हणून मी ते शॉर्ट मध्ये लिहितोय. लक्षात येतं? दिस इज द क्राउन ग्राफ्टिंग. याच्यानंतर आणखी दोन मेथड्स आहेत ग्राफ्टिंगच्या. त्या दोन मेथड्स पाहूयात आपण. नेक्स्ट आहे साइड ग्राफ्टिंग. आता या मेथड मध्ये काय केलं जातं बाळांनो? साइड ग्राफ्टिंग मध्ये तुम्हाला स्टॉक आणि सायन तर कळतंय. आता ही माती आहे समजा आणि हा पोर्शन जो आहे याला काय म्हणतोय आम्ही? स्टॉक म्हणतोय. काय म्हणतोय? स्टॉक. अशा पद्धतीने याला स्टॉक म्हणतोय आपण. बरोबर आहे का नाही? आणि याच्यावरती आता आपल्याला सायन फिट करायचं आहे. दिस इज द स्टॉक. हा आहे स्टॉक. स्टॉकला काय कंबाईन करायचंय? सायन स्कायॉन कंबाईन करायचंय. पण नाव आपल्याला काय इंडिकेट करतं बघा? साइडला काय करायचं? वन ऑफ दिस साइड, एका साइडला अशी व्ही नॉच द्यायची. लक्षात येते की नाही? आणि या व्ही नॉच मध्ये सायन पुन्हा वेज शेप्ड कट देऊन अशा पद्धतीने हा फिट करायचा. कोण आहे हा? दिस इज दिस सायन और स्कायॉन. मला सांगा याच्यामध्ये स्टॉक आणि स्कायॉन यांचा दोघांचाही डायमीटर जो आहे तो सारखा आहे का? नाही. कुठे काय पंचांगात बघायची गरज आहे का? ही सहज सहज कळतं आपल्याला. आणि मग पुन्हा आणखी लक्षात ठेवायचं, स्टॉक हॅव लार्ज डायमीटर. स्टॉकचा डायमीटर जरासा जास्त असतो and in to the stock cut is given. कसला? V shaped cut, V notch is given at one of this side and scion is fitted into it. लक्षात येते की नाही? साइड ग्राफ्टिंग. आणि बघा आणखीन एक प्रकार ग्राफ्टिंगचा, दॅट इज द अप्रोच ग्राफ्टिंग. अप्रोच करणं कळतं का? अप्रोच करणं, पुढे होऊन जाणं. अप्रोच 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 ग्राफ्टिंग हे फार सोपं आहे बघा. अप्रोच ग्राफ्टिंग या पद्धतीमध्ये काय केलं जातं? इन दिस मेथड दोन प्लांट्स असतात. बाजूबाजूला असणारे दोन प्लांट्स असतात. समजा हे एक प्लांट आहे असं, हे एक प्लांट आहे, हे त्याचे रूट्स. आणखी इथे एक प्लांट आहे, हे त्याचे रूट्स. हे प्लांट या बाजूने सरळ जाणार होतं, हे प्लांट या बाजूने सरळ, हे प्लांट या बाजूने सरळ. पण काय करायचं? या दोन प्लांटचे गुणधर्म आम्हाला कंबाईन करायचे. मग काय करायचं? या प्लांटला त्या बाजूला बेंड करायचं, असं झुकवायचं आणि या बाजूला या प्लांटला असं झुकवायचं. आणि जर दोघांना झुकवलं, जवळ आणलं तर ते कसं दिसेल बघा? ते आम्हाला असं दिसेल. कसं दिसेल? सर ते असं दिसेल. दोघांना जवळ जवळ आणायचं. लक्षात येते की नाही? दोघांच्या साइड्सला कट द्यायचे आणि दोघांना बांधून घ्यायचं, रॅप करायचं, ग्राफ्ट करायचं. लक्षात येते की नाही? मग ज्याचा आपल्याला सायन वापरायचा आहे, समजा या प्लांटचा आम्हाला सायन वापरायचा होता, हा आहे त्याचा स्कायॉन और सायन. याचा ग्राफ्ट, याचा स्टॉक वापरायचा होता, हा आहे रूट असणारा स्टॉक. लक्षात येते की नाही? स्टॉक याचा,
सायम त्याचा आणि दोघांची ग्राफ्टिंग झाली, वेल युनियन झालं, तर बिलो ग्राफ्ट सायम जो आहे तो बिलो ग्राफ्ट कट करायचा आणि जो स्टॉक आहे तो अबव ग्राफ्ट कट करायचा. अशा पद्धतीने हे कट केलं तर हे झालं आमचं नवीन प्लांट. लक्षात येतं की नाही? त्याचे गुणधर्म आणि याचेही गुणधर्म आम्ही कंबाईन केले आणि जर अशी ग्राफ्टिंग केली तर अशा प्रकारच्या ग्राफ्टिंगला काय म्हणणार आम्ही? अप्रोच ग्राफ्टिंग. इथं क्वेश्चन तुम्हाला विचारतील अप्रोच ग्राफ्टिंग मध्ये सायम कुठं कट केला जातो? अबव ग्राफ्ट की बिलो ग्राफ्ट? अरे बिलो ग्राफ्ट, बरोबर आहे. ग्राफ्ट इथं झालं, त्याच्या खाली कट केला. अप्रोच ग्राफ्टिंग मध्ये स्टॉक कुठं कट केला जातो? बिलो ग्राफ्ट की अबव ग्राफ्ट? अबव ग्राफ्ट कट केला जातो. थोडीशी कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. आणि एक शेवटचा टाइप हा ग्राफ्टिंगचा, दॅट इज दी बड ग्राफ्टिंग. आता ह्या बड ग्राफ्टिंग मध्ये काय असतं? ग्राफ्टिंगच करायचे, पण इथं सायॉन म्हणून काय केलं जातं? सायॉन इज बड, सायॉन म्हणून बड वापरली जाते. अगदी हेच आपण डोळ्यासमोर ठेवूया. याच्यामध्ये हे सायॉन म्हणून पूर्ण शूटेड पार्ट इमिट करण्याच्या ऐवजी फक्त त्याच्यात बड टाकायची. कळतं? एक्झिलरी बड किंवा ऍडव्हेंटिशियस बड, ती बड याच्यामध्ये इन्सर्ट करायची, त्याच्यानंतर ते कव्हर करायचं. वरचे रूट वरचं स्टेम आणि बड ज्या दुसऱ्या आहेत त्या सगळ्या रिमूव्ह करायच्या. मग या बड पासून शूट डेव्हलप व्हायला चालू होईल. दिस इज कॉल्ड सिंपल बड ग्राफ्टिंग. लक्षात येते की नाही? फार सोपं आहे बाळांनो. याच्यानंतर एक आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनची मेथड आहे, तिचं नाव आहे मायक्रो प्रोपागेशन. मायक्रो प्रोपागेशन म्हणजे विदिन अ शॉर्ट टाइम जास्तीत जास्त प्रोडक्शन घेणं बाय युजिंग द एक्सप्लांट कल्चर, टिश्यू कल्चर टेक्निक, जे आपण एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन चॅप्टर मध्ये शिकलो आहोत. आणि जे शिकलेले नाही ते एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहे. कळतं? इथं घेण्यात ते काही मजा नाही. दिस इज ऑल अबाउट asexual reproduction. हे संपूर्ण आपण asexual reproduction पाहिलं. In the next video lecture we will see the sexual reproduction. Thank you.